पुण्यातील पेठांमधील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। दिवाळीच्या संपूर्ण पिरियडमध्ये हा सगळा जो पूल आहे तो खरतर वाहतुकीसाठी सुरू केलेला होता, मात्र पुन्हा एकदा वरती मेट्रो मार्गाचा जो पादचारी पूल आहे त्याचं काम चालू झाल्यामुळे पुन्हा एकदा आता भिडे पूल बंद करण्यात आला। आपण जर पाहिलं तर आता पुन्हा एकदा वरचा जो ब्रिज तयार होतो या ब्रिजचं काम पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। हा ब्रिज जो आहे तो मेट्रो स्टेशनला जोडणारा ब्रिज आहे, ज्या ब्रिजवरून खरतर पादचाऱ्यांसाठी बनवला जाणारा हा ब्रिज आहे आणि ज्या ब्रिजमुळे अगदी सहजरित्या मेट्रो स्टेशनला डेक्कनचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी पोहोचता येणार आहे। आणि हा पूल जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून याचं काम चालू आहे आणि अनेकदा यासाठी भिडे पूल बंद ठेवावा लागला। याआधी सुद्धा 3 वेळा भिडे पूल हा सातत्याने बंद ठेवण्यात आला, पुन्हा काही दिवसांसाठी सुरू केला, पुन्हा काही दिवसांसाठी बंद केला, हे सतत चालू होतं। मात्र जेव्हा दिवाळी होती आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये जर आपण पाहिलं दिवाळीच्या काही दिवस आधीपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जे आहे ते पेठांमध्ये होत होतं। पेठांमध्ये शॉपिंगला येणारं पब्लिक असेल किंवा या ठिकाणी पर्यटनाला येणारं पब्लिक असेल, पण जर पाहिलं तर शाळा कॉलेजेसला सुट्ट्या होत्या, ऑफिसेसला सुट्ट्या होत्या, त्यामुळे कुठेतरी मोठ्या संख्येने पुण्यातल्या पेठांमधलं ट्रॅफिक वाढलेलं होतं आणि ज्याला खरतर हा पूल बंद असणं सुद्धा एक कारण होतं, कारण हा पूल जो आहे तो अनेक मुख्य रस्त्यांना जोडणारा पूल आहे आणि शॉर्टकट असल्यामुळे इथून जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त होती। त्यामुळेच कुठेतरी नागरिकांच्या मागणीनुसार हा पूल 11 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला होता। त्यानंतर संपूर्ण दिवाळी गेली, दिवाळीमध्ये पुलाचं काम जे चालू होतं हे बंद ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता दिवाळी संपली आहे, पुन्हा एकदा या वरच्या ब्रिजचं काम चालू झाल्यामुळे खालचा जो भिडे पूल आहे तो पुन्हा एकदा बंद करण्यात आलेला आहे। आता हे जे काम आहे ते जवळपास डिसेंबर पर्यंत चालेल असं सांगण्यात येत आहे। कदाचित डिसेंबर नंतर म्हणजे नवीन वर्षातच भिडे पूल जो आहे तो खुला केला जाण्याची शक्यता आहे। आपण वरचं काम जर पाहिलं तर बऱ्याच अंशी हे काम झालेलं आहे, मात्र अजूनही पूल जर पाहिला तर पुलाचं स्ट्रक्चर फक्त उभं राहिलंय, मात्र बाकीचं बांधकाम जे काही करणं अपेक्षित आहे हे बांधकाम झालेलं नाहीये। अजूनही स्ट्रक्चर बांधण्याचं काम चालू आहे, म्हणून तसं जर पाहायला गेलं तर अजूनही जवळपास 6-7 महिन्यांचा वेळ या सगळ्या ब्रिज बांधण्याला होऊ शकतो। मात्र तरी सुद्धा आता जो भिडे पूल बंद केलाय हा कदाचित फक्त डिसेंबर पर्यंत बंद होईल, नवीन वर्षात पुन्हा एकदा काही काळासाठी सुरू केला जाईल आणि मग त्याच्यानंतर कदाचित पुढची प्रक्रिया जी आहे ती या सगळ्यामध्ये होताना पाहायला मिळेल। त्याचबरोबर जेव्हा जेव्हा भिडे पूल बंद केला जातो आहेत ते खुले केले जातात, म्हणजे अगदी झेड ब्रिज असेल किंवा लकडी पूल असेल, इकडून पुढे जर आपण पाहिलं तर मनपाचा ब्रिज असेल, ओंकारेश्वरचा ब्रिज असेल, हे सगळे ब्रिज जे ते पर्यायी मार्ग म्हणून खरतर वापरता येणार आहेत। त्याचबरोबर जे केवळ पादचारी आहेत, ज्यांना गाड्या घेऊन जायचं नाहीये, स्वतःला फक्त चालत जायचंय, त्यांच्यासाठी जाण्यासाठी पण एक छोटासा रस्ता या ठिकाणून ठेवलाय की अगदीच ज्यांना चालत जायचंय त्यांना खूप मोठा लॉंग कट चालत जावं लागू नये यासाठी भिडे पूल फक्त चालणाऱ्या लोकांसाठी म्हणजे पादचाऱ्यांसाठी सध्या तरी सुरू असलेला पाहायला मिळतोय। वरच्या ब्रिजचं काम आता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत खालचा जो भिडे पूल आहे तो काही चालू होणार नसल्याची शक्यता आता तरी पाहायला मिळते। त्यामुळे आता या ब्रिजचं काम नेमकं कधी चालू होतं आणि कधी पूर्ण होतं आणि त्याच्यानंतर भिडे पूल खरं तर वाहतुकीसाठी कधी सुरू होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।